कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। इचलकरंजीतील डेक्कन मिल परिसरातील शहाजी खोत या सराफानं फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत नसीमा ऐनापुरे, जावेद ऐनापुरे यांच्याकडून 3.5% व्याजदरानं 73 ग्रॅम वजनाचं सोनं गहाणवत ठेवलं होतं। त्यापोटी ऐनापुरे यांनी 2,21,484 रुपये व्याजही दिलं, पण गहाणवत ठेवलेले दागिने परत मागितल्यानंतर सराफ खोत यानं उडवाउडवीची उत्तरं देऊन टाळाटाळ केल्यानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शहाजी खोत याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील गरीब आणि होतकरू महिलांना रक्षाबंधन निमित्त साड्या वाटप केल्या जाणार आहेत। तसंच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती भोई समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। जिल्हा परिषदेचे परशुराम तावडे यांच्या हस्ते आणि गजानन सटोटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रक्षाबंधना दिवशी होईल। पत्रकार परिषदेला विजय भोई, पिंटू भोई, किशोर आयरे, उत्तम नलवडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। फकीरासारखी कादंबरी लिहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घातली आहे। त्याचबरोबर अन्य विपुल साहित्य लेखनही त्यांनी केले। त्यांच्या स्मृती जपण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी शाहू स्मारक भवनमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले, असं बाजीराव नाईक आणि डॉक्टर अमोल महापुरे यांनी सांगितलं। ज्येष्ठ नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात सदाशिव निकम यांचा शाहिरी कार्यक्रम, कवी संमेलन, कोल्हापुरी परिसंवाद असे कार्यक्रम होणार आहेत। संमेलनाचं उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक, आमदार राजू आवळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होईल, असं यावेळी सांगण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावात घरकुल योजना राबवण्यात आली, मात्र त्यासाठी गरीब, बेघर, भूमिहीन कुटुंबाऐवजी ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या मर्जीतील नागरिकांची नावं घरकुलांसाठी घुसडली। त्यामुळे या घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालाय। त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील घरकुलांच्या लाभार्थ्यांचं फेर सर्वेक्षण आणि फेर तपासणी करावी आणि अपात्र व्यक्तींना घरकुल देणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, त्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी राधानगरी तालुका भाजप वाहतूक आघाडीचे अध्यक्ष धनाजी पाडळकर यांच्यासह साताप्पा धनवडे, आरडी पाटील, विनोद कुलकर्णी, कृष्णात पाटील, सुधाकर गुरव, महादेव कांदळकर, अशोक खोत, सचिन कुराडे आणि हेमंत कुलकर्णी या कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कमी खर्चात आणि काही सेकंदात पाणी गरम करण्यासाठी रॉनिक इन्स्टंट वॉटर हीटिंग सिस्टीम उपयुक्त ठरते। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं वॉटर हीटरवर खास 50% सवलत देण्यात आली आहे। 3,790 रुपयांचा वॉटर हीटर फक्त 2,790 रुपयात उपलब्ध आहे, तर 3,290 चा वॉटर हीटर 2,290 रुपयात उपलब्ध आहे। त्यासोबत 299 रुपयांच्या ॲक्सेसरीज मोफत मिळतील। शिवाय बजाज फायनान्सचं अर्थसहाय्य उपलब्ध आहे। रॉनिक वॉटर हीटिंग सिस्टीम खरेदीसाठी कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील साक्षी मेडिकल समोर, गडिंग्लज आजरा रोडवरील पट्टणशेट्टी हॉस्पिटल शेजारी आणि सांगली इथल्या एसटी स्टँड जवळील इंदिरा महादेव कॉम्प्लेक्समधील रॉनिक अप्लायन्सेसच्या दालनाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय। विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी राज्य शासन आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ज्ञानवर्धन स्पर्धा घेण्यात आली होती। या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये प्रायव्हेट हायस्कूलच्या सम्राज्ञी पाटील, कीर्ती चव्हाण, सई ढोबळे, काव्या मुडशिंगीकर, अर्णव इंगरोळे यांनी यश मिळवलंय। विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं। स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना एडी पाटील, मुख्याध्यापक GS जांभळीकर, PM जोशी, DC पाटील, PS जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं। बक्षीस वितरण समारंभ ठाणे जिल्ह्यातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। रजा किंवा सुट्ट्यांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडे लेखी अर्ज करावा लागायचा, पण मनुष्यबळ कमी आणि कामाचा ताण जास्त यामुळे बऱ्याचदा पोलिसांना रजा मिळत नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना रजा घेतलेल्या कर्मचाऱ्याबद्दल काही वेळा माहितीच नसायची। कॉन्स्टेबल्सना पोलीस निरीक्षकांकडे, उपनिरीक्षकाला पोलीस उपअधीक्षकांकडे आणि निरीक्षकांना पोलीस अधीक्षकांकडे रजेचा अर्ज करावा लागत होता। त्याबाबत अभ्यास करून शासनानं EHRMS.2.0 ही वेबसाईट सुरू केली आहे। त्यानुसार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईलमध्ये वेबसाईट
वेबसाईट डाउनलोड करून त्यावर रजा किंवा सुट्टी मागता येते. या ॲपमुळे रजा किंवा सुट्टी मागण्यासाठी करावं लागणारं पेपर वर्क कमी झालंय.